देशी पशुधन हे शेतकऱ्यांचे आणि ग्रामजीवनाचे आधार असून त्यांची दिवसेंदिवस घटत चाललेली संख्या ही चिंतेची बाब आहे। त्यामुळे देशी गोसंवर्धनासाठी शुद्ध वंशावळ निर्मिती होणं गरजेचं असल्याचं मत डॉक्टर नितीन मार्कंडीय यांनी व्यक्त केलं। ते कोल्हापूर इथल्या सिद्धगिरी मठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गो प्रदर्शनात बोलत होते। संकरित गायींचं दूध उपलब्ध आहे, विदेशी गायींचं दूध उपलब्ध आहे, ज्या गावठी गायी आहेत त्यांचं दूध उपलब्ध आहे, पण देशी आणि वंशावळीच्या ज्या गायी आहेत त्यांचं दूध अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहे। संकरित जनावरांची संख्या देशी गोवंशापेक्षा जास्त म्हणजे 16% एवढ्या मोठ्या प्रमाणात ही संकरित जनावरांची संख्या आहे। आणि म्हणून जो हा देशी गोवंशाचा संख्येचा अधोगती जी चालू झालेली आहे ती पूर्ण थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या 4-5 जिल्ह्यामधून आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये जे प्रेरित झालेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणारी खिलार जातीची संख्या हा एकमेव आशेचा किरण आपल्या समोर आहे की राज्यामध्ये ही पशुधन संख्या 9 लाख 9.5 लाख एवढं पशुधन उपलब्ध आहे। मात्र उरलेली जी जनावर आहेत, उरलेले जे 4 जाती आहेत त्या 4 जातींची एकूण संख्या 4 लाख आहे, ज्याच्यामध्ये 2 लाख गायी या लाल कंदारीच्या आहेत आणि उरलेल्या 2 लाखामध्ये देवणी, डांगी आणि गवळण जातीच्या गायी आहेत। म्हणजे देशी पशुधन आहे जे आपल्या शेतकऱ्यांचा आणि एकूणच ग्रामविकासाचा आधार आहे, त्यांची अत्यंत कमी असलेली संख्या हा चिंतेचा विषय आणि गरज ज्याला आपण म्हणतो तर ते देशी गोवंशाच्या दुधाची गरज, त्या दोन्ही गोष्टींचा साकल्याने विचार करण्यासाठी प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये गाय असावी, ती गाय मिळण्यासाठी सोयी उपलब्ध असाव्यात, ही गाय सांभाळत असताना आपल्याला तिची जोपासना कशी करायची आहे, तिची पुढची पैदास कशी करायची आहे याची माहिती असावी। एखादी गाय जेव्हा आपण एखाद्या वंशाची म्हणून सांभाळतो तेव्हा ती गाय तिच्याकडून प्रजाती किंवा तिच्याकडून वंशावळ निर्माण करत असताना त्याच वंशाची वंशावळ आपल्याकडून निर्माण होत राहील याची एक मोठी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। अनेक लोकांच्या दारामध्ये आज चांगल्या प्रकारच्या गायी आहेत, खिलार गायी आहेत, आपल्याकडे देवणीच्या गायी आहेत, लाल कंदारच्या गायी आहेत, गीर जातीच्या गायी आहेत, पण ही गाय माझ्यावरती आली असताना जेव्हा अशी गाय गाभण करण्यासाठी, तिच्यामध्ये गर्भधारणा होण्यासाठी, पुढची पिढी मिळवण्यासाठी जेव्हा आपण ही गाय भरवतो तेव्हा या भरवण्याच्या कालावधीमध्ये म्हणजे 1 दिवसामध्ये तेवढ्या एक काळापुरते जर आपल्या सभोवताली त्या वंशाचे जर वळू नसेल तर उपलब्ध असलेल्या कुठल्याही वळूकडून ही गाय गाभण करण्यासाठीचे प्रयत्न केले जातात आणि ती त्या गायीकडून तशा वळूकडून गाय भरवली जात राहते आणि म्हणून वंशावळ नसणारी अशी पिढी पुन्हा पुन्हा निर्माण होत राहते। आपल्या सर्वांना अतिशय नम्र विनंती आहे की आपल्याकडे देशी गोवंशाच्या जेवढ्या गायी आहेत त्यांची संख्या कमी होत चालली ही गोष्ट गृहीत धरता ही गाय जेव्हा माझ्यावरती येईल पुढे एक 3 आठवड्याच्या कालावधीनंतर किंवा ती वयात आल्यानंतर तेव्हा ती गाय गर्भधारणा होण्यासाठी त्याच वंशाचा वळू आपल्या सानिध्यामध्ये आणि आपल्या गावाच्या आजूबाजूला उपलब्ध असेल याची खात्री केल्याशिवाय कुठलीही गाय खरेदी करू नका आणि त्या गायीकडून आपल्याला त्याच वंशाची पिढी मिळेल याची पहिली खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। जेव्हा आपल्याला आपल्याकडची देशी गाय भरवायची असते किंवा तिला गर्भधारणा घ्यायची असते तेव्हा वळू असणं हे जसं गरजेचं आहे तर आपल्या भागामध्ये असणारे जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे कृत्रिम रेतनाच्या ज्या मात्रा आहेत त्या मात्रामध्ये ह्या वंशावळीचे रेत मात्रा उपलब्ध आहेत का नाहीत याची खात्री करून घेणं गरजेचं आहे। गाय खरेदी करणं ही सोपी गोष्ट आहे, गाय सांभाळणं सोपी गोष्ट आहे, पण गाय माझ्यावरती आल्यानंतर तिच्याकडून त्याच वंशाची पिढी मिळवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि ह्या एकाच गोष्टीसाठी आज बरेच लोक किमान 200-300 किलोमीटर अंतर गायी घेऊन जाणं किंवा रेत मात्र मिळत नाहीत म्हणून पुन्हा पुन्हा वंशावळ नसणारी पिढी निर्माण करणं या दोन्ही गोष्टी जे करतायत त्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत। प्रत्येक वेळी आपण करतो त्या गोष्टी गायीवर लादण्यापेक्षा गायीला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी जर आपल्याकडून घडल्या तर त्या गायीचं व्यवस्थापन आणि संगोपन चांगल्या प्रकारे झाले असं समजायला हरकत नाही। म्हणून व्यवस्थापनाची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की गायीला तिच्या पद्धतीमध्ये आणि तिच्या गरजेप्रमाणेच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण पुरवल्या पाहिजे। दुसरी महत्वाची गोष्ट जी गोठे आपण तयार करणार आहोत
त्या गोठ्यांच्या बाबतीमध्ये सरळ साधी गोष्ट सांगितली जाते की गोठे कोरडे असावेत आणि गोठे हवेशीर असावेत. आपल्या राज्यामधले जनावरांची जे गोठे आहेत ते कोरडे आणि हवेशीर नसतात, म्हणून गायी बसत नाही. ज्या गायी बसत नाहीत त्यांचा आराम होत नाही, ज्या गायी बसत नाहीत त्यांचं पचन चांगलं होत नाही, ज्या गायी बसत नाहीत त्यांचं रवंथ चांगलं होत नाही, ज्या गायींचं रवंथ चांगलं होत नाही त्यांच्या पोटामधल्या अन्न घटक शोषून रक्तात घेतले जात नाहीत. आणि म्हणून एकूण तुम्ही जो चारा पशु आहार त्या जनावरांना दिलेला आहे त्याचा चांगला विनियोग होत नाही आणि त्याच्यातून चांगलं प्रकृतिमान जनावरांना मिळवता येत नाही. आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की आपल्या गोठ्यामधली गाय दिवसाकाठी 16 तास ते 18 तास बसली पाहिजे असा आपला मानोदय असला पाहिजे. आणि अशा प्रकारची जर आपली गाय गोठ्यामध्ये बसली तर आपण जगामधले जे काही आदर्श गोपालक आहेत त्यांच्याच यादीमधले आणि त्यांच्याच पंक्तीमधले गोपालक आहोत असं समजायला हरकत नाही. ज्यांच्या गायी बसत नाहीत त्यांचं नशीब वर उचललं जात नाही, ज्यांच्या गायी बसतात त्यांच्या बाबतीत मात्र नशिबाची साथ मिळू शकते. आणि म्हणून आपल्या गायी बसतील या दृष्टीने गोठे महत्वाचे आहेत. ज्या गोष्टी आपल्याला निसर्गाने फुकट दिलेल्या आहेत त्यांचा पुरेपूर वापर आपण गोपालनामध्ये केला पाहिजे. आणि एक साधी सोपी आणि चांगली गोष्ट आपल्याकडे उपलब्ध आहे, पूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे, ती आहे सूर्यप्रकाशाची. ज्या ज्या गोठ्यामध्ये सूर्यप्रकाश येतो सकाळ संध्याकाळी येतो आणि आपला गोठा पूर्ण कोरडा करून जातो अशाच प्रकारचा गोठा बांधणं जनावरांच्यासाठी अपेक्षित आहे. म्हणून आपल्या गोठ्यामध्ये दिवसाकाठी किमान 7 ते 8 तास पूर्ण चांगला सूर्यप्रकाश येत राहील याची आपण काळजी घ्या. म्हणजे गोठ्यामध्ये असणारे जे काही रोगजंतू असतील, जे काही रोगराई असेल, जो काही संसर्गजन्य रोग असतील त्यांचा संपूर्ण नाश करण्यासाठी हा सूर्यप्रकाश. डॉक्टर वरती विश्वास सगळ्यात शेवटी ठेवायचा, पहिला विश्वासाचा मित्र आपला सूर्यप्रकाश आहे. कारण एकदा सूर्यप्रकाश जिथं असतो तिथं रोगजंतू नसतात. आणि म्हणून पाण्याचा कमी वापर, गाय बसण्याची पद्धत आणि सूर्यप्रकाश या 3 गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर तिचा गायीचा जो सांभाळ आहे तर तो आपल्याला चांगला करता येत राहील. आपण जेव्हा गाय सांभाळतो तेव्हा सांभाळलेल्या गायीच्या बाबतीमध्ये दररोज तिला असलेला अपेक्षित असलेला चारा, हा हिरवा चारा, कोरडा चारा योग्य प्रमाणामध्ये तिला मिळणं गरजेचं आहे. पशु आहार म्हणजे पशु खाद्य ही जी गोष्ट आहे तर ती सुद्धा पुरेशा प्रमाणात जर गायीला मिळत असेल आणि आपल्या ज्या काही भागामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण जास्त आहे तिथं पशुखाद्याचं प्रमाण कमी केलं तरी सुद्धा चालू शकतं. अशा प्रकारे नुसत्या चाऱ्यावरती गुजराण आणि हिरवा चारा मोठ्या प्रमाणात असल्यानंतर पशुखाद्यामध्ये थोडीशी घट जरी आपण केली तरी गायी चांगल्या प्रकारे जगू शकतात. जेव्हा देशी गायीचं दूध आपल्याकडे उपलब्ध आहे, हे दूध आणि संकरित गायीचं दूध याच्यामध्ये फरक आहे. त्या दुधामधला जो फरक आहे तर तो मानवी आहाराच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने असलेला फरक आहे. हा फरक आपल्याला जर पहिल्यांदा कळला तर आपल्याला ह्या दूध विक्रीच्या बाबतीमध्ये काही वेगळे निकष लावता येत राहतील आणि मग त्यातून आपल्याला काही थोडंसं अर्थार्जन करता येत राहील. संकरित गाय 20 लिटर दररोज दूध देत राहते. माझी देवणी गाय, देशी गाय साधारणतः दिवसाकाठी 10 लिटर दूध देत राहते. हिच्या सांभाळाचा खर्च आपल्याला एकाच पद्धतीने दूध विक्रीतून जर झालं तर त्यातून आपल्याला पूर्ण होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या देशी गायींचं जर दूध उपलब्ध असेल तर त्याची विक्री यंत्रणा आपल्याला कशा प्रकारे करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याची विक्री व्यवस्था ही वेगळ्या पद्धतीत असणं गरजेचं आहे. जे दूध O2 म्हणजे A2 प्रकारच्या एकाच प्रकारामधलं असतं तर अशा दुधामधले जे चांगले घटक आहेत तर ते मानवी आहारामधून मानवातले आजार कमी करत राहतात. हे आजार पण जर कमी झाले तर निश्चितच एक चांगल्या प्रकारची समृद्धता येत राहते. मानसिक उंची ज्यांची वाढली जाण्याची गरज आहे, बौद्धिक उंची ज्यांची वाढली जाण्याची गरज आहे त्या सर्वांसाठी देशी गायीच्या दुधाची गरज असते. आणि म्हणून आपली वरची पिढी ही देशी गायीच्या दुधाला जरी पारखी झालेली असली तरी सुद्धा नवीन येणारी जी पिढी आहे आणि आपल्या कुटुंबामधले 10 वर्षापर्यंतचे जेवढे काही लहान मुलं आहेत त्या प्रत्येक मुलासाठी दिवसाकाठी किमान अर्धा ग्लास तरी देशी गाईचं दूध हे मिळालं पाहिजे. एवढी भूमिका जर आपण ठेवली तर निश्चितच आपल्याला देशी गाईचा सांभाळ आणि संवर्धन चांगल्या प्रकारे करता येईल.